मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्समध्ये ना बेटा आता आपली पुढची मोटर चालू होणार आहे. ठीक आहे, काल आपण कंपॅरिझनपर्यंत बघितलं. आता इथून पुढे आपल्याला पुन्हा मोटर्सकडे वळायचं. पुढची मोटर कुठली बेटा तुमची? रिपल्शन मोटर. हेडिंग टाका सगळेजण, रिपल्शन मोटर. हेडिंग टाका रिपल्शन मोटर. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ रिपल्शन मोटर. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ रिपल्शन मोटर. ओके, आता सगळ्यांचं लक्ष इकडे. कन्स्ट्रक्शन ऑफ रिपल्शन मोटर. तुम्हाला आता बाजूला रिपल्शन मोटरची डायग्राम दिसते बेटा, दिसते. ठीक आहे, फुल कॉन्सन्ट्रेशन डायग्रामकडे द्या. ठीक आहे, डायग्रामकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल बेटा की याच्यामध्ये स्टेटर वाइंडिंगला एसी सप्लाय दिलेला आहे. एसी सप्लाय म्हणजे ही मोटर कशावरती काम करेल बेटा? एसी सप्लायवरती. कशावरती काम करते? एसी सप्लाय. एसी सप्लाय कुठे दिले बेटा? स्टेटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंग कुठे आहे? तर पोल्सला आहे. पोल्स असे दिसतात बेटा तुम्हाला, पोल्स राईट. हे जे आहेत दिसतात बेटा असे काहीतरी आहेत. पुन्हा नंतर इकडून हे इकडून याला असं काहीतरी कर्व आहे दिसतं बेटा. हे असे हे पोल्स असतात. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले सिंगल फेज सप्लाय कोणा दिला आहे? स्टेटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंग कुठली बेटा? ही जी अशी 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 गोल गोल फिरलेली आहे दिसते बेटा, ती कुठली म्हणजे स्टेटर वाइंडिंग. ठीक आहे, म्हणजे सिंगल फेजेस सप्लाय कोणा दिला आहे? स्टेटर वाइंडिंगला दिलेला आहे. स्टेटर वाइंडिंगचे इथे पोल्स असतात. ठीक आहे, हे जे पोल्स असतात त्या पोल्सचे पण टाइप्स आहेत बेटा. कुठले बेटा दिले? नॉन सिलियन पोल टाइप ऑफ फ्लोटर आहे. कुठली फ्लोटर बेटा? ही नॉन सिलियन पोल टाइप ऑफ फ्लोटर. नॉन सिलियन पोल टाइप ऑफ फ्लोटरमध्ये इथे इथे 2 पोल असतील किंवा 4 पोल असतील किंवा 6 पोल असतील किंवा 8 पोल्स असतील. म्हणजे सगळे इव्हन नंबर्स येतात पोल्समध्ये. ठीक आहे, सगळ्याच्या सगळे किती कुठले नंबर्स आहेत बेटा? इव्हन. इथे तुम्हाला 2च पोल दिसतात. म्हणजे ही जी मोटर आहे ती किती पोल्सची बेटा? 2 पोल्सची. किती पोल्सची आहे? 2. हे झालं माझं सगळ्याच्या सगळं स्टेटरबद्दल बोलून. पुन्हा एकदा स्टेटरबद्दल काय काय सांगितलं? सिंगल फेजेस सप्लाय दिला आहे. कोणाला बेटा? स्टेटर वाइंडिंगला, म्हणजे स्टेटरला. स्टेटरचे इथे स्टेटर वाइंडिंग असेल. इथे तुम्हाला नॉन सिलियन पोल टाईप दिसतात. ठीक आहे, ह्या पोलची संख्या 2, 4, 6, 8 अशी असेल. ठीक आहे, बरं. अजून बोलायला गेलं तर आत्ताच्या सध्याच्या फिगरमध्ये मी किती पोल्स वापरले बेटा? 2 पोल्स वापरले. किती पोल्स वापरले? 2 पोल्स यूज केले. ओके, बरं. पुढचं आता रोटरबद्दल बोलायला गेलं तर इथे रोटरच्या आतमध्ये कम्प्युटेटर आणि ब्रशेस पण असतात. काय काय असतात बेटा? कम्प्युटेटर आणि ब्रशेस. आता इथे ना बेटा ब्लॅक शेडमध्ये तुम्हाला वरच्या साईडला असं तिथे ब्रशेस दिसतात बेटा, वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोघीकडे दिसतात बेटा. ठीक आहे, तिकडे पण मी फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल चौकन डब्यामध्ये ब्रशेस दिले. एकदम पिटुकले ब्रशेस दिसतात बेटा. ते काय आहेत? ब्रशेस म्हणजे कम्प्युटेटर पण आहे आणि ब्रशेस पण आहे. हे सिमिलर टाईप कोणासारखे बेटा? डीसी मोटर. डीसी मोटरमध्ये पण असे कम्प्युटेटर आणि ब्रशेस वापरले जातात. ठीक आहे, हे सगळं सगळं माझं काय झालं? कन्स्ट्रक्शन. सिम्पल आहे बेटा. कन्स्ट्रक्शनमध्ये स्टेटरबद्दल आधी सगळं बोला, नंतर रोटरबद्दल बोला. स्टेटरबद्दल बोलायला गेलं तर काय काय? इथे स्टेटर वाइंडिंगला सिंगल फेजेस सप्लाय दिला जातो. पुढचा पॉईंट बोलायला इथे नॉन सिलियन पोल आहे ज्याची संख्या 2, 4, 6, 8 अशीच असते. इथे जे आहेत ते 2 पोल्स वापरलेले. पुढचा पॉईंट रोटरबद्दल बोलायला गेलं तर याच्यामध्ये कम्प्युटेटर आहेत, ब्रशेस आहेत रोटरमध्ये, जे की सेम माझ्या डीसी मोटरसारखे, जे की सेम माझ्या कोणासारखे बेटा? डीसी मोटरसारखे आहेत. ठीक आहे, वर्किंगमध्ये काय होतं बेटा? सगळ्यात पहिले ना बेटा इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं, इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं बेटा, द डायरेक्शन ऑफ द करंट इज सच दॅट, याच्यामध्ये अशा प्रकारचे डायरेक्शन ऑफ द करंट असते. सध्या डायरेक्शन ऑफ द करंट अशी प्रोड्यूस केलेली असते की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. कुठले पोल बेटा? नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. नॉर्थ पोल इज ॲट द टॉप साईड आणि साऊथ पोल इज द बॉटम साईड. म्हणजे डायरेक्शन ऑफ द करंट मी अशा प्रकारे देतो की नॉर्थ पोल माझ्या वरच्या बाजूला असेल आणि साऊथ पोल माझ्या खालच्या बाजूला असेल. दिसतो बेटा? नॉर्थ पोल कुठे असेल? वरच्या बाजूला. साऊथ पोल कुठे असेल? खालच्या बाजूला. आता ना बेटा तुम्हाला याच्या खाली गोल काहीतरी दिसतंय बेटा. या गोलाच्या आतमध्ये इथे हा सपोज नॉर्थ पोल असेल तर इथे पण बेटा नॉर्थ पोल लिहिलाय छोट्याशा अक्षरामध्ये लाल पेनाने 2 बऱ्यापैकी लिहिलेले बेटा दिसतंय. म्हणजे इथे नॉर्थ पोल, इथे पण काय आला? साऊथ पोल. नॉर्थ पोल इथे साऊथ पोल असेल तर खालच्या साईडला पण काय बेटा? साऊथ पोल आहे. ठीक आहे, खालच्या साईडला पण काय? साऊथ पोल दिसतोय बेटा. ठीक आहे, मग नॉर्थ पोल, साऊथ पोल सांगा दोघांमध्ये 100% काय बेटा? रिपल्शन. मग सगळ्यात पहिला पॉईंट काय सांगायचा? द डायरेक्शन ऑफ द करंट हियर इज सच दॅट द नॉर्थ पोल इज ॲट द टॉप मोस्ट साईड अँड द साऊथ पोल इज ॲट द बॉटम मोस्ट साईड. नॉर्थ पोल वरच्या बाजूला आहे, साऊथ पोल कुठे बेटा? खालच्या बाजूला आहे. साऊथ जवळ येईल, नॉर्थ जवळ येईल. ठीक आहे, नॉर्थ जवळ येईल, साऊथ जवळ येईल. हीच माझी केसमध्ये. आता ना बेटा हे उत्तर ॲक्च्युली वर्किंग माझं 3 केसेसमध्ये होतं. याचं वर्किंग माझं किती केसेसमध्ये होतं? 3 केसेसमध्ये.
पहिल्या केसमध्ये नॉर्थ पोल वरच्या बाजूला, साऊथ पोल खालच्या बाजूला. जर नॉर्थ पोल माझ्या वरच्या बाजूला आहे, साऊथ पोल माझ्या खालच्या बाजूला आहे, दोघांमध्ये एक्झॅक्टली काय होईल बेटा, रिपल्शन घडेल. दोघांमध्ये एक्झॅक्टली काय होईल, रिपल्शन घडेल. नेट टॉर्क इथे प्रोड्यूस होणार नाही. नेट टॉर्क इथे प्रोड्यूस होणार नाही. सेकंड केस जे तुमची इथे ब्रशेस दिसत असतील बेटा, दिसतात, ठीक आहे. आता हे ब्रशेस एक्झॅक्टली असे होते. पहिल्या केसमध्ये वरच्या साईडला नॉर्थ पोल आहे, खालच्या साईडला साऊथ पोल आहे, ठीक आहे. बरं, आता मी थोडंसं तुम्हाला केस 2 बद्दल सांगतो. आता केस 2 ची तुम्हाला फिगर इथे दिसत असेल, दिसते बेटा. केस 2 च्या फिगरमध्ये काय झालं, आता जे ब्रशेस आहेत ते एक्झॅक्टली आडवे झालेले आहेत, म्हणजे एक्झॅक्ट अँगल ऑफ किती डिग्री आला आहे, 90 डिग्री. जरी ते 90 डिग्रीवरती जरी असेल तरी पण त्या दोघांमध्ये इथे नेट टॉर्क पुन्हा किती होईल बेटा, 0 प्रोड्यूस होईल. नेट टॉर्क पुन्हा किती प्रोड्यूस होईल, 0 प्रोड्यूस होईल. मग टॉर्क कधी प्रोड्यूस होतं बेटा माहिती का, जेव्हा तुमचे ब्रशेस 0 इज लेस दॅन इक्वल टू अल्फा इज लेस दॅन इक्वल टू 90, म्हणजे ब्रशेसची संख्या म्हणजे केस 3 मध्ये. आता इथे तुम्हाला केस 3 दिसून येईल बेटा, दिसते. केस 3 मध्ये ना ती एक्झॅक्ट 0 ला ना ती एक्झॅक्ट 90 ला मध्यभागी आली बेटा ब्रशेस, दिसतात. म्हणजे काहीतरी अँगल बनलं, 0 पेक्षा जास्त आहे पण 90 पेक्षा अँगल कमी दिसतोय. 0 पेक्षा जास्त आहे पण 90 पेक्षा अँगल कमी आहे, ठीक आहे. बरं, या केसमध्ये 100% तुमचा इथे टॉर्क प्रोड्यूस होईल. 100% टॉर्क प्रोड्यूस होईल. टॉर्क प्रोड्यूस झाला, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल आणि रोटर काय होईल, रोटेट व्हायला चालू होऊन जाईल. रोटर काय रोटेट व्हायला चालू होऊन जाईल. बरं, हे आपण सांगताना एक्सप्लेनेशनमध्ये फक्त आधी स्टार्टिंगला सांगून द्यायचं. हे सांगताना कधी सांगायचं बेटा, स्टार्टिंगला. म्हणजे जे मी आता शेवटी बोललो ना ते स्टार्टिंगला एक्सप्लेन करायचं. कसं की बाबा डायरेक्शन ऑफ द करंट इज सच दॅट नॉर्थ पोल इज ॲट द टॉप मोस्ट साइड, साऊथ पोल इज ॲट द बॉटम मोस्ट साइड. हॅन्स द करंट इज फ्लोज. ॲज द करंट फ्लोज मग काय बेटा, फ्लक्स इज इंड्यूस. फ्लक्स इंड्यूस झाला म्हणून EMF इंड्यूस होतो. EMF इंड्यूस झाला म्हणून काय होतं बेटा, टॉर्क प्रोड्यूस होतो. टॉर्क प्रोड्यूस झाला आणि रोटर हळूहळू रोटेट व्हायला चालू होऊन जाते. अँड फर्दर वी कॅन एक्सप्लेन द 3 केसेस. आणि मग आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये 3 केसेस एक्सप्लेन करायच्या. केस 1 जेव्हा एक्झॅक्टली नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एक्झॅक्टली कसे असते बेटा, व्हर्टिकल असते, ठीक आहे. म्हणजे नॉर्थ पोल इज ॲट द टॉप मोस्ट साइड, साऊथ पोल इज ॲट द बॉटम मोस्ट साइड. नो टॉर्क विल बी प्रोड्यूस्ड, हॅन्स रोटर डज नॉट रोटेट. सेकंड केस जी की तुम्हाला दाखवली आता मी. सेकंड केसमध्ये काय दाखवायचं की बाबा रे, सेकंड केसमध्ये काय दाखवायचं की बाबा रे एक्झॅक्टली अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. एक्झॅक्टली अँगल ऑफ 90 डिग्री असेल तरी पण माझा टॉर्क काय बेटा काहीच प्रोड्यूस होणार नाही, जे की तुम्हाला मगाशी फिगरमध्ये दिसलंय. थर्ड केसमध्ये तुमचा अँगल आता 0 पेक्षा जास्त पण 90 पेक्षा कमी असेल तर टॉर्क प्रोड्यूस होईल आणि ऑटोमॅटिकली रोटर काय बेटा रोटेट व्हायला चालू होऊन जाईल. रोटर काय रोटेट व्हायला चालू होऊन जाईल बेटा. हे 3 केसेसमध्ये मला उत्तर एक्सप्लेन करायचं आहे. बरं, आता आपल्या डायग्राम काढताना बेटा फक्त आणि फक्त केस 1ची आम्हाला अपेक्षित आहे. केस 2 केस 3ची अपेक्षित नाही आहे. फक्त कुठली अपेक्षित आहे बेटा, केस 1 ज्याच्यामध्ये नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. नॉर्थ पोल वरच्या साईडला आहे, साऊथ पोल कुठे बेटा खालच्या साईडला. नॉर्थ पोल वरच्या साईडला आहे, साऊथ पोल कुठे बेटा खालच्या साईडला. तीच फक्त डायग्राम अपेक्षित आहे, बाकी कुठलीच डायग्राम आम्हाला अपेक्षित नाही आहे. बाकी कुठलीच डायग्राम आम्हाला अपेक्षित नाही आहे. काय बोललो काही नाही, कळालं? ओके, चलो. आता इथे पुन्हा तुम्हाला फर्स्ट डायग्राम दिसत असेल, दिसते बेटा. म्हणजे आम्ही पहिले फर्स्ट डायग्राम दाखवली, मग केस 2ची डायग्राम जी की केस 1ची डायग्राम आहे, त्याच्यानंतर केस 2ची डायग्राम, केस 3ची डायग्राम आणि आता पुन्हा तुम्हाला केस 1ची डायग्राम पुन्हा दिसते बेटा. केस 1ची डायग्राम दिसते. ओके, आता इथून तुम्हाला केस 1ची डायग्राम काढायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, केस 1ची डायग्राम काढायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, केस 1ची डायग्राम काढायची. ओके, आता इथे एकदा मी तुम्हाला पुन्हा उत्तर सांगतो. कन्स्ट्रक्शनमध्ये स्टेटरबद्दल काय, स्टेटरचे इथे स्टेटर वाइंडिंग्स आहे ज्याला की सिंगल फेजेस सप्लाय दिलेला आहे, ठीक आहे. स्टेटरचे इथे नॉन सिलेंट पोल टाईप ऑफ रोटर आहे ज्याच्यामध्ये 2, 4, 6, 8 असे पोल्स असतात. ह्या फिगरमध्ये मला 2 पोल्स दिसत आहेत. पुढे रोटरबद्दल बोलायला, रोटरच्या इथे कम्युटेटर आणि ब्रशेस आहे, सेम लाईक अ DC मोटर. सेम कोणासारखे तुमचं हे DC मोटरसारखे झालं. पुढचा मुद्दा, पुढच्या मुद्द्यामध्ये बोलायला गेलं तर वर्किंगमध्ये काय सांगा, डायरेक्शन रिपल्शन मोटर is such that north pole is at the topmost side, south pole is at the bottommost side. Due to this, the current flows. Hence, the flux is produced. Hence, the EMF is produced. Hence, the torque is produced, and the rotor starts rotating. We can explain its working by using 3 cases. Case 1: when the north pole is at the topmost side, south pole is at the bottommost side, the net torque produced will be 0. The net torque produced will be 0. Case 2: when the brushes are exactly at an angle of 90 degree. When the brushes are exactly at an angle of 90 degree, again the net torque produced will be 0. When the torque is produced,
Case third, when the angle is between 0 and 90, when the brushes are placed at an angle of 0 and 90, as shown in the figure 3. ठीक है? Okay. When the brushes are at an angle of 0 and 90, when the brushes are at an angle of, could be better, 0 and 90, when the brushes are at an angle of 0 and 90. Okay. आता इथे काय होईल? The net torque will be produced and the rotor starts rotating बेटा. ठीक आहे? ओके. चलो लिखापड घेऊन घ्यायची आहे. ठीक आहे? आधी सगळ्यांनी तुम्ही फिगर तर काढलेलीच असेल. आता आपण कन्स्ट्रक्शन घेऊ. हेडिंग टाका कन्स्ट्रक्शन. हेडिंग टाका कन्स्ट्रक्शन. The above figure shows the construction of repulsion motor. The above figure shows the construction of repulsion motor. The above figure shows the construction of repulsion motor. Puts a point. In the repulsion motor, the stator windings are connected directly to the AC supply. In the repulsion motor, the stator windings are connected directly to the. In the repulsion motor, the stator windings are connected directly to the AC power supply. Puts a point. The stator winding here is of distributed non-salient pole type. The stator winding here is of distributed non-salient pole type. Salient is spelling SALIENT. Non-salient pole type. Puts a point. It may consist of 2, 4, 6, 8, ... etc. poles. It may consist of 2, 4, 6, 8, etc. number of poles. Puts a point. In the above figure, there consists of 2-pole salient pole repulsion motor. In the above figure, there consists of 2-pole salient pole type of motor. 2-pole salient pole type of motor. Repulsion motor as well. 2-pole salient pole type of repulsion motor. 2-pole salient pole type of repulsion motor. Puts a point. The rotor here is connected to the commutator and brushes. The rotor here is connected to the commutator and brushes, which is similar to the DC motor. Okay. आता वर्किंग और मधल्या प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. किंवा ऑल मधल्या प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. चलो त्याच्यातला पहिला पॉइंट. द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ AC current is such that the direction of flow of AC current is such that north pole is created at the topmost side. And south pole is created at the bottommost side. As shown in the above figure. Puts a point. The alternating current produces an alternating flux. The alternating current produces an alternating flux in the air gap of stator and rotor. In the air gap of stator and rotor. Puts a point. Due to this flux, alternating EMF is produced. Hence, the torque is produced. And the rotor starts rotating slowly. Puts a point. The working of repulsion motor can be explained in three cases. The working of repulsion motor can be explained in three cases.
The working of repulsion motor can be explained in three cases. The working of repulsion motor can be explained in three cases. The working of repulsion motor can be explained in three cases. Case 1. Case 1. Case 1. When the north pole is at the topmost side and south pole is at the bottommost side. When the north pole is at the topmost side and the south pole is at the bottommost side. When north pole is at the topmost side and south pole is at the bottommost side. Hence, the repulsion is produced. Hence, the repulsion is produced, which will cancel each other. Hence, the repulsion is produced, which will cancel each other. Hence, the repulsion is produced, which will cancel each other. Hence, the repulsion is produced, which will cancel each other. Hence, no torque will be produced. Hence, no torque will be produced. Hence, no torque will be produced. पुढे case 2 लिहा. Case 2. Case 2. If the brushes are shifted at 90 degree. If the brushes are shifted at 90 degree. Case 2. If the brushes are shifted at 90 degree, then also the torque produced will be equal to the 0. Then also the torque produced will be equal to the 0. Then also the torque produced will be equal to the 0. Next, case 3. If the brushes are at the position of 0 is less than alpha is less than 90 degree, 0 is less than alpha is less than 90 degree, then sum of the torque is produced. Then the sum of the torque is produced. Then sum of the torque is produced. And शेवटचा point. As the motor rotates due to the force of repulsion, as the motor rotates due to the force of repulsion, as the motor rotates due to the force of repulsion, as the motor rotates due to the force of repulsion, hence it is known as repulsion motor. Hence it is known as repulsion motor. Hence it is known as काय बेटा repulsion motor. Hence it is known as repulsion motor. कळालं बेटा? ओके. आता अजून याचे काही पार्ट्स बाकी आहेत ते म्हणजे कॅरेक्टर याची टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन. ठीक आहे. आणि मग हे आपण हे उद्या बघायचं बेटा. ठीक आहे बच्चे लोग. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं थँक्यू. गुड डे.